नमस्कार मंडळी, आज आपण ना अख्ख्या मसूरची आमटी करू. त्यासाठी अख्खा मसूर घ्यायचा आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या देऊन तो चांगला उकडून घ्यायचा. मसूर उकडून झाला की एक कढई घ्यायची, त्यात 2-4 चमचे तेल घालायचं. नंतर बारीक चिरून कांदा घालायचा, बारीक चिरून टोमॅटो घालायचा आणि 2-4 पानं कढीपत्त्याची घालायची. हे सगळं तेलावर चांगलं परतवायचं. नंतर त्यात अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आणि कांदा भाजेपर्यंत हे चांगलं परतवायचं. कांदा भाजत आला की अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा. तुमच्या आवडीनुसार गरम मसाला घाला, पण ह्या आमटीला ना जास्त गरम मसाल्याची गरज लागत नाही. मसाले तेलावर परतले की जो उकडून घेतलेला मसूर आहे ना तो घालायचा. आणि ही आमटी ना तुम्हाला जेवढी वाढवायची तेवढी तुम्ही पाणी घालून वाढवू शकता. जसं आमटीला उकळी येईल तशी 2 सोलं घालायची. सोलं ऑप्शनल आहेत, पण सोलांमुळे ना ह्या आमटीला चांगली चव येते. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे ना कांदा खोबऱ्याचं वाटण लावायचं आणि नंतर ह्या आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळत आली की वरून कोथिंबीर घालायची. ही आमटी खूप छान होते. अशी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला सांगा. आवडलं तर लाईक